कार्तिक महिन्यातील पौर्णिमेचा पवित्र, तेजस्वी आणि दिव्य असा दिवस. नमस्कार, मी साहिल गावडे आणि आज आपण जाणून घेणार आहोत एक अशा दिवसाचं महत्व जो भगवान शंकराच्या पराक्रमाचा आणि असुरांच्या नाशाचा प्रतीक आहे. त्रिपुरारी पौर्णिमा हा दिवस हिंदू पंचांगानुसार कार्तिक पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासूर नावाच्या 3 राक्षसांचा वध करून धर्म, शांतता आणि भक्तीची पुनर्स्थापना केली. म्हणूनच या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले जाते. त्रिपुरासूर हे 3 भाऊ होते ज्यांनी भगवान विष्णूच्या तपश्चर्येने अमरत्वाचं वर मागितलं. भगवान विष्णूने ते देण्यास नकार दिला. तेव्हा त्यांनी 3 सुवर्ण, रौप्य आणि लोखंडाचे नगरे मागितले. ही नगरे आकाश, पाताळ आणि पृथ्वीवर होती. या नगरात त्यांनी लोकांचा खूप अत्याचार केला. त्यांच्या अत्याचाराने लोक खूप त्रस्त झाली. तेव्हा देवांनी शंकर भगवानांची प्रार्थना केली. शंकर भगवानांनी एकाच बाणे 3 नगरे जाळून त्रिपुरासुरांचा नाश केला. तेव्हा कार्तिक पौर्णिमा होती. म्हणूनच या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले जाते. या दिवशी महत्वाचं म्हणजे दीपदान हे खूप शुभ मानलं जातं. भगवान शंकराची प्रार्थना करून हर हर महादेवाचा जयघोष केला जातो. या दिवशी गंगेतील किंवा इतर पवित्र नदीत स्नान व दान करणाऱ्यास विशेष पुण्य लाभते असे शास्त्र सांगते. त्रिपुरारी पौर्णिमा ही फक्त धार्मिक नाही तर आध्यात्मिक अर्थही वागळते. ती शिकवते की अहंकार, लोभ आणि अधर्म ह्या त्रिपुरासुरांवर विजय मिळवण्यासाठी श्रद्धा, संयम आणि सदाचार हे शस्त्र आहे. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा. भगवान शंकराची तुम्हाला व तुमच्या परिवाराला आशीर्वाद लाभो. तुमच्या आयुष्यातील अंधकार दूर हो हीच सदिच्छा. चला एकत्र म्हणूयात, नमः पार्वती पते, हर हर महादेव.